गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज गणेश चतुर्थी आणि सर्वांना आनंद वाटणारा हा दिवस। जेव्हा आपला एक गणेश चतुर्थीचा सण येतो ना, पावसाळी असो का उन्हाळी असो, पण आपल्या मनामध्ये आहे ना एक अत्याधिक आनंद निर्माण होत असतो। प्रथमतः आपण हे बघणार आहोत की श्री गणेशाचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे। नव्हे आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये जरी होत असेल ना, तरी ते आपलं घर समजून पूजन करावं। म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंत आहे ना, तुमच्या आजूबाजूला नक्कीच असतो। पण आपण ते नामस्मरणामध्ये जर असू ना, तर तुमच्या जवळ आल्यासारखं होईल। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये नामस्मरण किती महत्त्वाचं आहे ना, हे भगवंताचं पूर्ण रूप आपल्याला दाखवत असतं। भगवंताची ही छाया असते ना, प्रत्येक वेळेला आपल्या जवळ असते। पण आपण नामस्मरणामध्ये असू तरच ती आपल्याला जाणवते। तशी जाणवेल का बरं? कधीच नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये आहे ना, कोणतंही जर कार्य तुम्हाला करायचं असेल तर गणपती बाप्पांच्या स्तवनाशिवाय, गणपती बाप्पांच्या स्थानाशिवाय ते अधुरच असतं ना। म्हणून कोणतेही शुभ कार्य करायचं असेल ना, प्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो, नंतर आपण दुसऱ्या देवांचं पूजन करतो। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पांना किती महत्त्वाचं स्थान आहे। आणि हे महत्त्वाचं स्थान आहे ना, आपल्याला चराचरामध्ये, आपल्याला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक ठिकाणी द्यायचं आहे। पण मनुष्य तसं करतो का बरं? कधीच करत नाही। जिथे जिथे आपला स्वार्थ असेल ना, तिथे तिथे भगवंताला तो मध्ये आणत असतो। आणि जिथे आपला स्वार्थ बंद होतो तेव्हा भगवंताला सुद्धा तो विसरून जातो। म्हणजेच समर्थांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे, ही प्रचिती आणून दिलेली आहे। आपण जेव्हा सकाळी सकाळी उठतो ना, तेव्हा प्रथम गणेशाचं वंदन करतो। एका अभंगामध्ये सांगितलेलंच आहे ना, प्रथम तुला वंदितो गणराया। म्हणजे जर प्रथम कोणाला जर आपण वंदन करतो ना, तर गणपती शिवाय दुसरं कोणी नाही। आपण गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हणतो, चातुर्यदाता म्हणतो। म्हणजे थोडक्यामध्ये हे स्पष्ट होतं की जर आपल्याला चातुर्य हवं असेल तर गणपती बाप्पांचं स्मरण किती महत्त्वाचं आहे। जर आपल्याला चांगली बुद्धी हवी असेल तर गणपती बाप्पांचं स्मरण आहे ना, ते वेळोवेळी आपण करायला हवं। आता आपण बघा, आज गणेश चतुर्थी असल्यामुळं गणेशांबद्दल आपण काही माहिती पाहूया। म्हणजे गणेशांच्याबद्दल, म्हणजे गणेश भगवान शिवाचे पुत्रच आहेत ना। आणि भगवान शिवाचे पुत्र असून गणेशांचं लग्न कुणाबरोबर झालं होतं बरं? आता ही सर्व माहिती आहे ना, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। पण आज गणेश चतुर्थी असल्यामुळं हे सांगणंसुद्धा गरजेचं आहे। बघा, गणेशांचं लग्न आहे ना, प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या या दोन मुलीबरोबर झालं। सिद्धीपासून क्षेम झाला आणि रिद्धीपासून लाभ नावाचं मुळं झाली ना। म्हणजे आपल्या लोकपरंपरेमध्ये आहे ना, याला शुभलाभ असं आपण म्हणतो। कधी कधी बघा, कुठे कुठे गाड्यांवर लिहिलेला असतो, कुठे कुठे भिंतींवर लिहिलेला असतो शुभ लाभ, रिद्धी सिद्धी। हे कोण आहेत बरं? रिद्धी आणि सिद्धी आहेत ना, त्या गणेशाच्या पत्नी आहेत। आणि शुभ आणि लाभ आहेत, हे त्यांचे पुत्रच आहेत ना। म्हणजे गणेशाचं लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झालं होतं। म्हणजे त्यांचं लग्न होत नव्हतं। बघा, तुम्हाला माहीत आहे का, गणेशजींचं लग्न आहे ना, होण्यासाठी भरपूर कालावधी गेला।
आणि या लग्नाची देखील चर्चा आहे ना, भरपूर पुराणांमध्ये आहे ना, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला समजायला मिळते. म्हणजे या श्री गणेशा विवाह संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात. बघा, आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की आपण गणपती बाप्पांना आहे ना तुळस कधीच अर्पण करत नाही. ती का करत नाहीत बरं? त्या संबंधी सुद्धा पुराणामध्ये बघा तुळशीचं वर्णन आलेलं आहे की हे देखील सांगितलेलं आहे ना. म्हणजे आपण जर पौराणिक कथा जर पाहिल्या ना, तर एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीनं त्यांना पाहिलं आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचं होतं, परंतु भगवान गणेशानं ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती. म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आणि आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळं संतप्त झालेल्या तुळशीनं गणेशाला शापच दिला ना. बघा, तो काळ असा होता ना की प्रत्येक शाप खरा ठरत होता. आता आपल्या काळामध्ये ठरतो का बरं? अजिबात नाही ना. त्या काळामध्ये तुळशी मातेनं गणेशांना शाप दिला की त्यांची 2 लग्ने होतील. पण यावर भगवान गणेशानं तुळशीलाही शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणं वर्ज्य मानलं गेलं आहे. बघा, म्हणजे अशा वेगवेगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. बघा, भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळं कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हतं आणि यामुळं त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. त्यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिलं नाही. म्हणजे कोणाचं लग्न असलं की त्यात विघ्न निर्माण करायचं. त्याचं वाहन मूषक यांनी त्यांना त्यांच्या कामामध्ये साथ दिली ना, आणि त्यांच्या या सवयीमुळं देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. म्हणजे कुठे जर लग्न असेल ना, तिथे काही ना काही करायचं. ते का करायचं बरं? की माझं लग्न होत नाही, मग मी दुसऱ्याचंही लग्न होऊ देणार नाही. बघा, आपल्यामध्ये पण अशी खोडी असते ना, पण अशी खोडी चांगली आहे का बरं? तेव्हा गणेश बाळ होते. बघा, त्या दिवशी एके दिवशी ते या समस्यांबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवानं आपल्या 2 माणस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशानं ब्रह्मदेवांच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी आणि सिद्धी आहे ना, भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायच्या आणि त्यामुळे हळूहळू का होईना पण समाजामध्ये लग्न होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ना. ते रिद्धी सिद्धीला शाप देणारच होते. तेव्हा ब्रह्माजी तिथे पोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचं सुचवलं. ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशानं रिद्धी सिद्धीशी विवाहसुद्धा केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. आपण कधी कधी म्हणतो ना, भगवान श्री गणेशानं 2दा लग्न केले, मग आपण का 3दा करू नये बरं? पण ते कशासाठी केलं? म्हणजे आपल्याला हे पौराणिक महत्त्व माहिती असल्याशिवाय आपण भगवंताबद्दल वाईट साईड बोलू नये, हेच शास्त्र शिकवतं ना. म्हणून भगवान गणेश आहेत ना, हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्यदेव मानले जातात. म्हणजे कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचं नाव घेतलं जातं ना, आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही कार्य सुरळीत पद्धतीने होऊ शकलं नाही. आजही आपण या कलियुगामध्ये आहे ना, प्रथम गणेशांच्या नावाशिवाय शुभकार्य कधीच करत नाही. पुराणानुसार देवी पार्वतीनं आहे ना, अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचं व्रत वैकल्य केलं. म्हणजेच या उपवासामुळं आई पार्वतीस आहे ना श्री गणेशपुत्र रूपामध्ये प्राप्त झाले. आणि या उपवासासाठी शिवानं इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितलं.
पण इंद्रानं या पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी या पार्वतीच्या व्रतवैकल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली. म्हणजे या शिव महापुराणानुसार असं सांगण्यात येतं की आई पार्वतीला या गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली. म्हणजे ती जया आणि विजया होत्या ना, त्या पार्वतीच्या सखी होत्या. त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितलं की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचं पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचं पालन करेल. या कल्पनेनं प्रभावित होऊन देवी पार्वतीनं आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली. आपण कधी कधी म्हणतो ना, गणेशाची निर्मिती नक्की झाली कशी, गणेशाची ही कथा काय आहे. पण आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं हे सुद्धा आपल्याला कळायला असेल. म्हणजे अशा गणेशाबद्दल अनेक कथा सांगितलेल्या जातात. बघा, एक कथा अशी सुद्धा आहे की शनीची दृष्टी पडल्यामुळं बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं. यावर दुःखी असलेल्या पार्वतीनं ब्रह्माला म्हटलं की ज्याचं डोकं सर्वात पहिले सापडेल ना, त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून घ्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं. त्यामुळं गणेश गजानन बनले ना. आपण कधी कधी म्हणतो की गणेशाचं नाव गजानन कसं पडलं, तर त्याला हे कारण आहे. म्हणजे गणेशाला दारात बसवून माता पार्वती आंघोळ करण्यास गेली. तेवढ्या शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. तेव्हा गणेशानं त्यांना जाऊ देण्यास नकारच दिला ना. बघा, गणेश शिवांना म्हणाले, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तर संतापलेल्या महादेवानं त्यांच्या डोक्यावर वार केला आणि गणेशाचा जन्म पार्वतीनं चंदनाच्या मिश्रणाने केला होता. जेव्हा पार्वतीनं बघितलं की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे, तर त्या फार संतापल्या ना. त्यांना रागावर शांत करण्यासाठी भगवान शिवानं एका हत्तीच्या बाळाचं डोकं आहे ना, गणेशाच्या डोक्यावर लावून बघा, तेव्हा ते गणेश जिवंत झाले ना. म्हणजे अशा गणेशा संदर्भात आहे ना अनेक कथा सांगितलेल्या जातात. एकदा शिवाप्रमाणे गणेशांनी भगवान परशुरामाला या कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखलं होतं. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचं वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे. ते शिवाचे अनन्यच भक्त होते ना. गणेशानं रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशानं त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामानं शिवानं दिलेल्या त्या परशूचा वापर करून गणेशावर केला. त्यामुळं गणेशाचा डावा दात तुटला आणि तेव्हापासून ते एकदंत म्हटले जातात ना. म्हणजे ज्या आपल्याला प्रश्नांची सोडवणूक आहे ना, प्रत्येक निरूपणामध्ये केली जाते. कधीकधी बघा, गणेशजींचा तो दात आहे ना, बघा, तो आपल्याला तुटलेला दिसतो. तो का तुटलेला दिसतो बरं? त्याला हेच कारण आहे ना, भगवान विष्णूंचे लग्न बघा देवा लक्ष्मीसोबत करण्याचं योजलं. सर्व देवांना आमंत्रण मिळालं, पण गणेशाला मात्र आमंत्रण दिलं नाही. भगवान विष्णूंच्या या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसामध्ये चर्चा करू लागले की श्री गणेश आले नाहीत. मग सर्वांनी विष्णूंना विचारलं, तर त्यांनी म्हटलं की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल ना, तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून तिथे देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला नक्की समजली. बघा, जेव्हा गणेशांना समजली तेव्हा त्यांना अपमान वाटला. त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खाळून पोकळ करून ठेवलं. वराड तेथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक काही निघेना. सर्वांनी आपापल्या परीनं प्रयत्नसुद्धा केले, तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हतं की आता नक्की करावं तरी काय.
तेव्हा नारदजींनी सांगितलं की आपण गणेशांचा अवमान करून चांगलं केलेलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन सन्मान देऊन जर आमंत्रित कराल ना तरच आपलं कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. तेव्हा शंकरानं आपल्या सेवक नंदीला पाठवलं आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदरानं पूजा करतात त्या रथांची चाके निघाली आणि सर्व काही व्यवस्थित झालं. म्हणजे जर आपण कोणतंही शुभ कार्य करायचं असेल ना तर गणपती बाप्पांना जर पूजन प्रथम केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा अंधकार व्हायला वेळ लागणार नाही. बघा, दुसरी कथा अशी सुद्धा सांगितलेली जाते की देवी पार्वतीला सर्व देवांनी या अमृतापासून तयार केलेलं एक दिव्य मोदक दिलं आणि ते मोदक बघून दोन्ही मुळे कार्तिकेय आणि श्री गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईनं मोदकाच्या महत्त्वाचं वर्णन करून म्हटलं की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीनं जो श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थ क्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची ही गोष्ट ऐकून कार्तिकेय आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळं ते असं करण्यामध्ये असमर्थच होते ना. तेव्हा गणेशानं अत्यंत आदरानं आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्थान आहे, सर्व देवांना केलेले नमस्कार आहेत, सर्व यज्ञांची फळप्राप्ती आहे, सर्व प्रकारचे उपवास आहेत, सर्व प्रकारचे मंत्र आहेत, सर्व प्रकारचे योग आहेत आणि संयमाचं पालन आहे ना. हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक आहे ना मी गणेशाला देत आहे. म्हणून आई वडिलांच्या या भक्तीमुळं प्रत्येक यज्ञामध्ये सर्वात आधी आहे ना गणेशांची पूजा होईल असं सांगितलं गेलं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये या गणेश चतुर्थीबद्दल आपण काय शिकावं बरं, या गणेशांबद्दल आपण काय शिकावं बरं. मनुष्यानं आहे ना समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्यानं जर आयुष्यामध्ये संयमानं वागलं, मनुष्याने जर आयुष्यामध्ये चातुर्यानं वागलं तर आपल्या जीवनामध्ये आहे ना योग्य दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्यामध्ये मनुष्य भरपूर कर्म करतो, काही स्वार्थापोटी करतो, काही कुणाच्या दबावामुळे करतो. पण भगवंताच्या मर्जीने तुमची कर्म होत असतील ना, भगवंताच्या बुद्धीनं जर भगवंतावर तुम्हाला सर्व काही तुम्ही भगवंतावर जर सोपून दिलं ना तर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल. पण मनुष्य असा करतो का? मी माझं माझं करता करता पूर्ण आयुष्य त्याचं रसातळाला जातं. एक दिवस मृत्यूसुद्धा जवळ येतो. तेव्हा देवाला म्हणू लागतो की मला आता तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. पण तेव्हा देव म्हणतो की जेव्हा तुझ्याकडे वेळ होता तेव्हा तू काहीच केलं नाहीस, मग आता काय करतो बरं? आता तुझ्याकडे वेळ नाही, आता तू जी वाईट कर्म केलेली आहेत ना त्यांचं फळ तुला मृत्यूनंतर भोगावं लागणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा फावळा वेळ असेल ना, आणि फावळा वेळ म्हणू नका, आपल्याला भगवंतासाठी रोज 1 तास आहे ना तो नक्की काढायचा आहे. पहिला अर्धा तास म्हणजे उपासनेसाठी सकाळची उपासना, दुसरा अर्धा तास म्हणजे संध्याकाळची उपासना. या जर 2 उपासना आपल्या जीवनामध्ये घडल्या ना तर आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार निर्माण होणार आहे, आपल्या जीवनामध्ये चमत्कार निर्माण होणार आहे. म्हणजे जर आपण योग्य कर्म जर आपले असतील ना, म्हणून मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे ज्या गणेशजींनी आपल्या आई वडिलांचा मान सन्मान राखला ना, आई वडिलांना कधीही वाईट बोलले नाही, आई वडिलांची पूर्ण सेवा केली, त्या पद्धतीनं आपण देखील प्रत्येक मुलानं आई वडिलांची सेवा करायला हवी. आपण किती ज्ञानी आहोत ना हे महत्त्वाचं नाही, आपण किती सुसंस्कृत आहोत ना हे महत्त्वाचं आहे.
जर आपलं मूळ शिकलेलं जरी नसेल ना तरीसुद्धा चालेल, पण आपलं मूल आपल्या आईवडिलांची किती इज्जत करतंय हेच महत्त्वाचं आहे ना. तुमच्या मुलाला तुम्ही भरपूर शिकवलं, भरपूर मोठं केलं, भरपूर पैसेवाला बनवला, पण तुमची इज्जतच करत नसेल, तुम्हाला वृद्धाश्रमात घालत असेल, तर त्या मुलाचा काही फायदा आहे का? मग तो अडाणी मुलगा परवडला, आपल्या आईवडिलांची श्रावण बाळाप्रमाणे सेवा करतो, आपल्या आईवडिलांना मान सन्मान देतो, अशी मुलं आपल्या जीवनामध्ये जन्माला यायला हवीत. आणि ते संस्कार आहेत ना, आपण जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत अशी पिढी घडेल का बरं? म्हणून अजून वेळ गेलेली नाही. हे समर्थ विचार आहेत ना आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये निर्मिती करत असतात. आणि ती निर्मिती आहे ना आपल्या समाधानासाठी असते, आपल्या भवितव्यासाठी असते. आणि हे सद्गुण विचार आपण जेव्हा धारण करू ना तेव्हा क्षणाक्षणामध्ये भगवंत दिसेल. क्षणाक्षणामध्ये आपलं पाऊल आहे वाकडं जाणार नाही, आपली कर्म चांगली घडतील, स्वार्थापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये अधोगतीपासून आपल्याला मुक्ती मिळेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये कल्याणकारी जीवन घडायचं असेल तर समर्थ विचारांमध्ये राहा. भगवंताची कृपा आहे ना, एक ना एक दिवस तुमच्यावर होईल. जय जय रघुवीर समर्थ.